श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां तत्यूहसंभवं तदा लम्बे दयालं लम्बोदरपदाम्बुजं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषायवस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र नान्दसो ज्ञानराजा सुपात्र तया आश्रमिता महापुण्यराशि। नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वरास्ति। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। म्हणा शुकासारखे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा ऐसा। नमस्कार माझा सद्गुरुला जयांचा जनी जन्मनाथ झाला। जगाने सदा वासना केला। जयांची सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचर्य तुला योग्य वाटेल ते त्वा करावे। शिशूने विचारा कसे शिकवावे। गणूची सदा वाही चिंतात चिंता। नमस्कार माझा तुला साईनाथा। मूकं करोति वाचां त्वं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आवाज येऊ द्या जरा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सदयं नमः। नमः प्रकृत्यै भद्राय नियताय प्रणस्ताय।
बहुत 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 सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
2 इंजिन असायची, आज 3 इंजिन होते. आज आपली सर्वांची पाक्षिक विशेष उपासना होती म्हणून माणसं पण वाढली. एवढी माणसं न्यायला 3 इंजिन पाहिजेतच. सारे
संजीवयते किल शक्तिधरस्व धाम्ना अन्याष्टहस्तचरण श्रवणत्वगामी प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं देशिकेन्द्रं कृपामृतिं प्रसन्नं भक्तमङ्गलं महोदयं दानुशण्डं साईनाथं नमामि। सद्गुरुनाथ महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की मंगल मूर्ति। गेले 2 दिवस झाले आपण मनोबल या प्रकरणातल्या 84 क्रमांकाच्या श्लोकावरती चिंतन बघतोय। परम सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या या पावन काळामध्ये आयोजित या उत्सवात आपण सर्वजण दररोज सहभागी होत आहोत। याचा अर्थ पूर्वजन्मी काहीतरी नक्की सुकृत केलंय, त्याशिवाय इथं बसण्याची बुद्धीच होत नाही। बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। काही पूर्वजन्म काहीतरी सुकृत केल्याशिवाय आज बाहेर लाखो करोडोनी पैसे कमवण्याचे व्यवहार सुरू असताना सगळ्यांचे पाय इकडे वळतात, हा त्याचाच परिपाक आहे। नवे संत म्हणतात, कीर्तनाला जे पाय जातात त्यांनाच पाय असो म्हणा। मगाशी माझ्या कीर्तना आधी आदरणीय श्री राघवेंद्र महाराजांची प्रवचन सेवा झाली। मला एक सुंदर शब्द दिला त्यांनी प्रवचनात। त्या आत्माराम ग्रंथामध्ये शिष्याचं एक लक्षण दिले सुरुवातीलाच, चंचू पसरुनी थेंबुटा धरी। शिष्यानं श्रवण करणाऱ्यानं जसा चातक पक्षी पावसाच्या पाण्याची वाट बघतो ना, तो चोच पसरून बसलेला असतो, काय केव्हा चांगलं पडेल। चातक पश्याला जाऊन झोपेतून उठवावं लागत की उठ आता कीर्तन आहे। तो जो लाभ मिळायचा आहे तो लाभ किंवा ती प्राप्ती होण्याच्या आधीच चंचू पसरून बसलेला असतो का? थेंब पडतानाच तो मी सावध नव्हतो असं व्हायला नको। त्याप्रमाणे तो शब्द उचलला आणि मला तो खूप आवडला। आपण शब्द वापरतो पार्श्वभूमी, महाराजांनी शब्द वापरला पृष्ठभूमी, आणि तोच मी पहिल्या दिवसापासून सांगतोय। पृष्ठभूमी म्हणजे संतांनी घालून दिलेला राजमार्ग, तो राजमार्ग आहे। आजच्या प्रवचनात मला अनेक पूर्वरंगांचं मटेरियल मिळालं, खूपच। कारण परमार्थाबरोबर स्वार्थही साधला पाहिजे। चिंतनामध्ये आनंद, खूप आनंद वाटतो मला वैयक्तिक तरी, आणि आपल्याला अनेकांना वाटतोय। त्यामध्ये त्यांनी महाराजांच्या वैराग्याबद्दल बोललं गेलं, आणि जणू काय आमच्यात आणि महाराजांमध्ये, माझ्यात आणि त्यांच्यात बॅटनची स्पर्धा असते ना, तशी तो वैराग्य शब्द माझ्याकडे होता, कालच्या कीर्तनात आला तो त्यांनी वापरला। त्यामुळे एक काही कथेचं एक तात्पर्य आठवलं म्हणून सांगतो। आणि बोलण्याचं कारण, ज्यांचा श्लोक निरूपणाला घेतलाय त्यांच्याबद्दल सुरुवातीला काही बोलावं असा प्रघात आहे परंपरेचा। आणि आज आपण भाग्यवान इतके आहोत की या सगळ्या 9-10 दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा कीर्तन सेवा होणार त्यावेळेस आपण समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराजांच्याच साहित्यातीलच साहित्य कृती बघणार आहोत, एक एक चिंतनासाठी। जसे ते बुद्धी देतील त्याप्रमाणे बघणार आहोत। तेव्हा त्यांच्या त्या साहित्य कृतीच्या चिंतनात प्रवेश करण्यासाठी आपल्याला त्या द्वारावरती आधी काही तोरण आणि स्वस्तिचिन्ह काढावी लागतील, ती त्यांच्याच स्तवनाची असते। महाराजांनी सांगितलं की ते बोहल्यावरती उभे होते आणि बोहल्यावरती त्यांनी शब्द ऐकले, शुभमंगल सावधान, आणि ते ऐकल्या क्षणी ते पळून गेले। परम आदरणीय श्री मकरंद बुवा रामदासी महाराज यांनी कीर्तनात त्याची फार सुंदर कोटी केली, ज्याचं क्रेडिट त्याला, ती फक्त तुमच्या समोर ऐकवतो। मला सांगा महाराज, एखाद्या रस्त्यावरून आपण चालत असू आणि अचानक मध्ये रस्त्याचं काम जर सुरू असेल, तिथे जर खड्डा घेतलेला असेल, तर तिथे असा शब्द टाकलेला असतो, सावधान, सावधान असा शब्द लिहिलेला असतो।
म्हणजे पुढे धोका आहे याच्यासाठी सावधान शब्द टाकलेला असतो. बरोबर ना? अगदी आपण कुठे सहलीसाठी गेलो, पर्यटनासाठी गेलो आणि असा घाट लागला वळणाचा, तिथे सुद्धा पुढे तीव्र वळण आहे, अपघाताची शक्यता, सावधान. अनेक ठिकाणी प्याऊ वगैरे असतात. हिंदीत बोललो जरा शब्द, सकाळी बघितलं जरा, मराठीत त्याला पाणपोई म्हणतो आपण. पाणी सांडून 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 खाली शेवाळ साचलेलं असतं, तिथे शब्द सावधान, पाय घसरून पडा. जिथे आपटण्याची, पडण्याची, धोक्याची सूचना असते तिथे शब्द वापरला जातो सावधान. समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणजे लहानपणीचा नारायण विचार करतो, मग जे शुभही आहे, जे मंगलही आहे, मग सावधान कशासाठी व्हायचं? ऐकताना सगळे अक्षता पडलेले माझ्यासह ऐकायला येतं ना, जो बात शुभ भी है और मंगल भी है तो सावधान क्यों? हो, थोडस आणि तिथूनच त्यांना ती बुद्धी झाली, हा विरोधाभास मला प्रपंच ढकलण्यासाठी मांडला जातोय की जे शुभही आहे, जे मंगल आहे, ते या बोहल्यात मी ज्याच्या गळ्यात माळ घालणार आहे, जिच्या गळ्यात माळ घालणार आहे, तिच्या संदर्भाने बोललं गेलंय, तर त्याच्या पुढे शुभमंगल काहीच नसणार आहे हे संतांनी सांगून ठेवलंय. मग शुभ कोण आहे? तर भगवंत आहे. मंगल कोण आहे? मंगलायतनो हरी असं म्हटलंय. मंगलाचे जे मंगल, राम कौशल्याचा बाळ असं त्यांनी सांगितलं. आयतन म्हणजे घर, मंगल मांगल्य सुद्धा जिथं राहायला जातं. खरं तुम्ही आम्हाला आदरानं म्हणता हरिभक्ती परायण. परायण या शब्दाचा अर्थ सुद्धा होतो राहण्याचं घर. हरिभक्ती ज्यांच्या रहिवासाला आलीये असे. आमची कसली? खरे हरिभक्ती परायण समोर बसले, ते खरे हरिभक्ती परायण, हे खरे हरिभक्ती परायण. आपण ज्यांच्या चरणावरती दंडवत विधित करतो आणि ज्यांच्याकडनं परमार्थ मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शनाची अपेक्षा करतो, ते कोण असले पाहिजे? ते खरे हरिभक्ती परायण असले पाहिजे. सांगायचा मुद्दा हा, ते मंगलायतन आहे. आयतन म्हणजे घर. काल मला आर्या ऐकवली बोलणी आयतन. आयतन शब्दाचा अर्थ काय? घर. मग जे शुभही नाही, जे मंगलही नाही, त्याच्यात मला पाडण्यासाठी गळ्यात हार, हातात हार घालून तिच्या गळ्यात मला घालायचा आहे, हे काहीतरी गडबड आहे. म्हणून आईला दिलेला शब्द आहे, मी बोहल्यावर उभा राहील. म्हणून रामदास स्वामी महाराजांनी ते शब्द ऐकले मात्र आणि त्यांनी वचन पाळलं, याची जाणीव झाल्या क्षणी ते तिथून पळून निघून गेले. आदरणीय श्री बाबा महाराज बेलसरे ज्यांनी गोंदवल्याला अनेक प्रवचन करून साधकांना मार्गदर्शन केलं, त्यांनी या घटनेचं तात्पर्य करताना म्हटलंय की समर्थ रामदास स्वामी महाराज यासाठीच काय म्हणवतात, तर अलीकडच्या तत्वज्ञानातली एक संज्ञा आहे, ते म्हणतात की ते स्पिरिच्युअल जीनियस म्हणवतात. प्रज्ञावान आहेत ते, परमार्थातले, अध्यात्मातले प्रज्ञावान, किंवा तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर शहाणा. शहाणा तो धनी घेतो येथे. ज्यांनी परमार्थ मार्ग उचलला, जो परमार्थ मार्गाच्यांनी सिलेक्ट केला, चॉईस केला आणि चालायला सुरुवात केली, जे पुढे गेले त्यांचं मार्गदर्शन घेत चालायला सुरुवात केली, असे रामदास स्वामी महाराज. आता या दिव्य चरित्राचं श्रवण केल्यानंतर आपण काहीतरी बोध घ्यावा ना. श्रोते पण असे भेटतात ना, मला ते म्हणतात बुवा एक शंका आहे. तुम्हाला काय? समर्थ रामदास स्वामी महाराज त्या बोहल्यावरून पळून गेले, मग त्या मुलीचं काय झालं? मी म्हणालो की अजून तशीच आहे, तुम्हाला करायचंय का लग्न? माझे कीर्तनातले गुरुवर्य विद्यावाचस्पती श्री आपळे बुवा यांनी आम्हाला शिकवताना सांगितलं, कीर्तनात पण ऐकलं आम्ही, महाराज त्या मुलीचं काय झालं याच्यासाठी एक कादंबरी लिहिली आहे. आणि आजकाल ते इतकं विचित्र प्रकरण झालंय रामदास स्वामी महाराजांना धरून की त्या कुठली कादंबरी आली का तिचा चित्रपट करतात, नाट्य वास्तव बघत नाही. मग ती तशीच राहिली, रामदास स्वामी महाराजांचं नामस्मरण करत करत अविवाहितच राहिली. मग ती काही केल्या, तिला रामदास स्वामी महाराज भेटेना, तिने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी तिला भेट दिली नाही.
मग त्यांनी मला भेटावं म्हणून ही बाया छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन भेटली मध्यस्थ म्हणून. आम्ही वाचलेली, बुवांनी सांगितलेलं आम्ही ऐकून हसतच होतो. त्यांना मध्यस्थी घातलं आणि मग शिवाजी महाराजांनी समर्थांना आणि त्या बाईच्या मध्ये मध्यस्थी केली. कसं शक्य आहे? महाराज शिष्य आहेत त्यांचे, सद्गुरूला शहाणपण शिकवायला जातील कधी? पुढे मी शिवजयंतीच्या दिवशी काही शब्द काही गोष्टी बोलणार, त्यावेळेस मी विस्ताराने सांगेन. कारण मला दोन्ही काकांनी मला अगदी छान पद्धतीने आश्वस्त केलं, बुवा काही काळजी करायचं कारण नाही. महाराष्ट्र सोडता संपूर्ण भारतवर असं म्हणतं की समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सद्गुरू होते. सगळ्यांची पक्की श्रद्धा आहे, नवे नवे त्यांचा ठाम विश्वास आहे. तेव्हा काय उचलायचं ते बघत नाही. तेव्हा रामायण तुम्ही ऐकलं म्हणजे हो ऐकलं, काय वाटतं ते ऐकून तुम्हाला त्याच्यातनं घेण्यासारखं? प्रभू रामचंद्रांचे किती 69 गुण सांगितले. आता ग्रंथ मला सांगा नंतर, अभ्यास झाला पाहिजे ना. तो काय शिकलात तुम्ही? सांगणाऱ्यांनी काय सांगितलं ते सीता पळवायची आयडिया नाही भारी म्हणे. सीता पळवायची आयडिया नाही भारी. काय पकडलं तुम्ही? उचललं काय? जे सार आहे ते टाकून द्यायचं, आसार घेऊन आपला प्रपंच सजवायचा, याला काय अर्थ आहे? तेव्हा या परमार्थामध्ये जिथे जिथे पाय घसरू शकतो तिथे तो घसरता कामा नये. म्हणून रामदास स्वामी महाराज पदोपदी साधकांना शिष्यांना सावध करतायत. आणि हे घसरण्याची शक्यता पूर्वरंगात प्रवेश करताना प्रथम सांगतो की जे नामधारक आहेत, आपल्या सर्वांना नाम दिलंय, आपण सर्वांनी आता नामस्मरण केलं, श्रीराम जय राम जय जय राम. ते नामस्मरण करत असताना नामधारकाकडनं 10 अपराध घडतात. आणि त्या 10 अपराधामधला एक अपराध आहे, तुम्ही ज्या आराध्याचं नामस्मरण करता तो आराध्य सोडता इतर देव हे तुच्छ आहे असं मानलं जर गेलं तर ते नामस्मरण केल्यानंतर होणारा जो काही पुण्याचा साठा आहे तो साधकाच्या पदरात पडत नाही, त्याचं पाप लागतं. नमःशिवाय मंत्र दिला तर प्रभू रामचंद्रांना नावं ठेवायची, आणि श्रीराम जयराम जय जय रामचा मंत्र दिला तर महादेवांना नावं ठेवायची. असं जर साधकाकडनं नकळत नाही स्वप्नात जरी घडलं तरी त्याचं पाप लागतं. कळत घडो नकळत घडो. त्यामुळे दोन्ही दैवतांमध्ये द्वैत आहे. आपला विषय हा चाललाय मस्तकावर धारण का केलं. माऊलींच्या ओव्यांच्या आधाराने आपण तो बघतोय. मला आज पूर्वरंगात अजून एक पुढे मोठी कथा मोठी आहे ती संपवायची आहे, माझं चरित्र थांबवायचं आहे. म्हणून मी फक्त त्याचा गोषवारा पटकन सांगतो. तो ओव्यांमध्ये दिलं काय त्याचं कारण असं मी सगळ्या ओव्या गात बसलो आणि अर्थ सांगितले. घरी जाऊन आपण काय करायचं? ग्रंथ उघडून बघायची इच्छा व्हावी असं कीर्तनाचं एक प्रयोजन असावं. कारण कीर्तनकाराचं इम्प्रेशन यासाठी कीर्तन नसतंच, केव्हाच नसतं. काहींच्या मनामध्ये जर काही भ्रम असेल साधकांच्या तर माझी विनंती आहे तसं नाहीये. एक फार सुंदर वाक्य मकरंद बुवांनीच कीर्तनात सांगितलंय की कीर्तनकार हा पोस्टमनचं काम करतो. जे संतांनी सांगून ठेवलंय ते आपल्यापर्यंत आणून पोहोचतं करायचं. त्यावेळेस त्याचा काही वेगळा अभिनिवेश बाळगण्याची कीर्तनकाराला आवश्यकता कधीच नसते. काही मर्यादा घालून दिल्या म्हणून काही गोष्टी सोडायच्या असतात. त्या अर्थ असा आहे, मी कालच सांगितलं, मग याही वरी पार्था माझी ये भजनी आस्था तया ते मी माथा मुकुट करी. त्याला मी माथ्यावरती मुकुट करतो. माथ्यावरती मुकुट करणं म्हणजे काय? मस्तकावर घेणं म्हणजे त्याचा आदर करणं. मी त्याही दिवशी सांगितलं, हातात सत्यनारायणाचा प्रसाद आला, तीर्थ आलं तरी आपण त्याला आधी नमस्कार करतो आणि मग तो भाषण करतो. ते पायाखाली पडू देत नाही आणि आपण ते मस्तकाला आपण ते पुसून देतो, लावतो, ते मस्तकावर घेतो. भगवंतांच्या चरणावरती वाहिलेलं तुलसी दल असेल, पुष्प असतील, हे सगळं निर्माल्य पहिलं उचलून आपण मस्तकाला लावतो, त्याचा गंध घेतो आणि ते बाजूला ठेवून देतो. उत्तरेकडे ठेवायचा विधी आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा ते निर्माल्य काढून मस्तकावर ठेवायला सांगितलं. महाशिवरात्री व्रत जवळ आलंय. महादेवांच्या चिंतनाबद्दलचं बघायचं झालं तर फार मोठा नियम, शिवनिर्माल्य ओलांडू नये. कुठलीही गोष्ट ओलांडायची, त्याचं उल्लंघन करायचं म्हणजे अवज्ञा केल्यासारखं आहे. म्हणून त्या निर्माल्याचा आदर केला जातो. आणि तो आदर
हा पराकोटीचा आदर कसा असावा, त्याला मस्तकावर धारण करणं. अशा आदरासाठी मस्तक खालवलं, यात काय कौतुक आहे माऊली म्हणतात. त्यात काही कौतुक नाही. उलट हे तीनही लोकातली जी तीनही लोक आहेत हे त्यांची पायवणी मस्तकावर घेतात. किंवा दुसरा अर्थ असा होतो की मी त्या भक्ताला म्हणजे महादेवांना मस्तकावर का धारण केलं, कारण त्यांनी माझी पायवणी आपल्या मस्तकावर धारण केली म्हणून. पायवणी हा संत वाङ्मयातला फार सुंदर शब्द आहे. पायवणी या शब्दाचा अर्थ होतो चरणोदक, पायावरून खाली आलेलं पाणी. आणि मग त्या चरणाचं उदक आपण तीर्थ म्हणून प्राशन करतो. त्या तीर्थाचा त्यांनी मस्तकावर धारण केले. कसा अनुबंध मांडलाय माऊलींनी. मी काल जे सांगितलं ना, ज्यांनी आक्षेप घेतला की तुम्ही हायब्रिड देव पूजता, त्यांना माऊलीने दिलेलं उत्तर आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली भगवंतांच्या मुखातनं बोलतायत, जणू काय भगवान श्रीकृष्णच पार्थाला सांगतायत की माझ्या चरणाशी असलेली गंगा ज्यांनी आपल्या मस्तकावर धारण केली आणि माझ्या चरणावरची गंगा, चरणाशी असलेली गंगा ज्यांनी मस्तकावर धारण केली, म्हणून त्यांना मी माझ्या मस्तकावर धारण करतो. हे एक कारण आहे. हे एक कारण आहे. श्रद्धा वस्तूचा आदर कसा करावा. परी श्रद्धा वस्तूसी आदरू, जाणी जे हा प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिवू. तुमचं नाव आलं. श्रद्धा वस्तूचा आदर कसा करावा हे जर तुम्हाला, त्याचा काय प्रकार असतो, कशा पद्धतीने त्याचा आदर करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर काय करावं, तर त्यानं भगवान शिवशंकर हे स्वतःचे सद्गुरू होतील अशी इच्छा करावी. किंवा त्यानं त्यांचं सद्गुरुत्व पत्करावं. माफ करा, महादेवांनी त्यांचे सद्गुरू झालं पाहिजे असं त्याच्या अंतःकरणात भाव पाहिजे. महादेवांना सद्गुरू भावानं तो शरण गेला पाहिजे. म्हणजे महादेव तुमचे होतील सद्गुरू आणि ते सद्गुरू झाल्यावरच त्यांच्या कृपेनं कळेल की श्रद्धा वस्तूंचा आदर कसा करायचा असतो. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी या सरळ श्लोकाचा अर्थ सरळ सांगता आला असता, पण त्याच्यातला भावार्थ सांगायचा माऊलींना, म्हणून हा विस्तार चाललाय खाली. पण पुढे माऊली म्हणतात, हे असो आता. हे असो हा शब्द जिथे जिथे ज्ञानेश्वरीत येतो तिथे परमपूज्य सद्गुरू श्री श्रीदादा महाराजांनी सांगितलंय की हे असो. ज्यावेळेस माऊली म्हणतात तिथं आधीचा विषय थांबला आणि नवीन विषय सुरू झाला. हे असो आता, आता नवीन विषय. महाराज म्हणतात की आता मी महादेवांचं उदाहरण देऊन किंवा श्रद्धा वस्तूचा आदर कसा व्हावा यासाठी सद्गुरू कोण हवे, महादेव हवे. आणि आता महादेव शब्द मनात आला की मला त्यांच्याबद्दल वर्णन करावं असं वाटेल. का, ते मला आवडतात म्हणून. पण मीच माझ्या तोंडाने महादेवांची स्तुती करणं म्हणजे माझी स्तुती केल्यासारखं आहे असं भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या मुखाने म्हणतात. म्हणून आता हा विषय आपण इथेच थांबू. हे असो आता. आत्मस्तुती होईल. आत्मस्तुती करणं म्हणजे आत्महत्या केल्यासारखं आहे. भगवंत म्हणतात महेश आता इथपर्यंत बाद झालं. यासाठीच काय, मला बाकी काही करायचं नाही. काय, मला यासाठी पुढे काहीच करायचं नाही. मला एवढंच करायचंय की त्यांना मस्तकावर धारण करायचंय. या पलीकडे मी बोलू शकत नाही. खरं वर्णन चाललंय भक्तांचं. माऊली म्हणतात हा भक्त काय करतो, तो पुरुषार्थ सिद्धी चौथी पुरुषार्थ सिद्धी कुठली, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. चौथी पूजनीय श्री चैतन्य महाराज म्हणतात भक्त ती पुरुषार्थ सिद्धी जी आहे चौथी ती स्वतः हातात घेतो आणि अनुभवाला जगाला देतो. पण ते म्हणतात की चौथी पुरुषार्थ सिद्धी म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष नाही. मोक्षाचे 4 प्रकार, त्याच्यातली स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता. ती चौथी, ती सायुज्यता जी देतो, ती सायुज्य मुक्ती ती सर्वांना जो देतो. म्हणून तो भक्त मला फार आवडतो. म्हणून तो भक्त मला आवडतो. मग ती सायुज्य मुक्ती सर्वांना द्यायचं काम कुणी केलं. त्याच्या 2 परंपरा सद्गुरू परंपरेच्या अंतर्गत आपल्या समोर येतात. त्यातली एक श्री सदाशिव म्हणजे महादेवांपासून सुरू झालेली
भगवान सद्गुरु श्री आदिनाथांची परंपरा, आपण हात समोर माझ्या, मी मर्यादेने बोलेन, आणि दुसरी आदिनारायणांची परंपरा. आपण आदिनारायण परंपरेचे आहात. रामदासी संप्रदाय हा आदिनारायण विष्णू ब्रह्मानंच वसिष्ठकम श्रीराम मारुतीं वंदे रामदासंच श्रीधरम. भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांपर्यंत ती परंपरा येते आदिनारायणांपासून. पण महाविष्णूंना म्हणजे आदिनारायणांना आनंद कसला, माझे परमभक्त असलेले श्री सदाशिव म्हणजे महादेव मला अभिप्रेत असलेलं काम करतायत. माझी आराधना करून त्यांनी स्वतः ब्रह्मसायुज्य प्राप्त करून घेतलं आणि ती सायुज्यता आता ते जगाला देतायत, म्हणून मी आनंदी आहे. महादेवांनी काहीतरी केलंय म्हणून नारायण आनंदी होतात. मग त्यांचे भक्त का भांडतात एकमेकात? ऐकणे दोघांमधला अद्वैत सांगितलेला भाग. आणि त्यापुढे फार सुंदर ओवी आहे. मनोनिगा नमस्कारू तया ते माथा मुकुट धरू, माफ करा, तया ते माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदयी आम्ही. या श्लोकाचं निरूपण करताना माऊलींनी त्यांना आम्ही मस्तकावर धरू याचे 3 उल्लेख केले एकामागे एक. ती पुरुषार्थ सिद्धी चौथी सगळ्या जगाला द्यायचं काम महादेव करतात. ते महादेवच आमचे सद्गुरू झाले पाहिजेत, म्हणून त्यांच्या प्राप्तीसाठी आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, असा एक अर्थ यामधून माऊली भगवंतांच्या मुखातून सांगतायत. आणि तो सांगत असताना त्या दोघांचं प्रेमनातं सुद्धा उलगडून सांगतायत. आणि पुढे जाऊन तर ते म्हणतात की हे सर्वांना वाटायचं काम कुणी केलं, महादेवांनी केलं, म्हणून त्यांना आम्ही शिरावर धरू. एवढंच काय, त्यांची लाथ आम्ही छातीवरती वागवू. म्हणजे भृगु ऋषींकडे सुद्धा ते जातं. म्हणजे सद्गुरु परंपरेतली भार्गव परंपरेला सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंतांच्या मुखातलं वंदन केलंय. ती एक परंपराच आहे सद्गुरूंना. सद्गुरु परंपरेचा तो भाग आहे. सांगायचा मुद्दा हा, जरी बोलून माझं आतापर्यंतचं चिंतन जड वाटत असलं तरी सुद्धा माऊलींबद्दल आलं की मी किती बोलून काय नको असं होतं. त्या आदिनाथ महाराजांपासून म्हणजे भगवान श्री शिवशंकरांपासून, भगवान श्री शिवशंकर हे जरी संहाराचं दैवत असलं तरी त्यांना पंचकृत्य विशेष असं म्हटलं जातं. आता बोललो तर फार वेळ लागेल त्याला. पंचकृत्य विशेष भगवान एकटे काय काय करतात फक्त थोडक्यात सांगतो. पहिलं, ते उत्पत्ती करतात. दुसरं, ते पालन करतात. तिसरं, ते संहार करतात. चौथं, ते अनुग्रह देतात. म्हणून महादेवांच्या ते नंतर सांगतो, अनुग्रह देतात. आणि 5वं, ज्याच्यावर अनुग्रह केलाय त्याला जर तो अनुग्रह टिकवता नाही आला, कारण काय, कृपा प्रसादाचा योग आणि क्षेम या दोन्ही बाजू सांगितल्या. योग म्हणजे प्राप्त करणे, क्षेम म्हणजे सांभाळणे. ते सांभाळता जर नाही आलं तर तो परत काढून घ्यायचा, याला म्हणायचं निग्रह. निग्रहाचं लगेच उदाहरण सांगतो तुम्हाला. लंकाधिपती रावण दिलं होतं ना आत्मलिंग, अनुग्रहच होता तो. सांभाळता आला का? काढून घेतला. कोणाकडे काढला? ज्यांची स्थिती आहे मंगलमूर्ती त्यांच्यामुळे काढून घेतला. ते काही यंत्रणा करतील, युक्ती करतील, पण तो काढून घेतील. ते काम ज्यांच्याकडे दिलं, शिवपुराणामध्ये प्रारंभीलाच हा सगळा प्रसंग आलाय. ते पंचकृत्य विशारद किंवा पंचकृत्य विशेष म्हणून त्यांना ओळखलं जातं. ही 5 कामं भगवान शिवशंकर एकटे करतात. मग त्यांची आराधना ब्रह्मा विष्णू या दोघांनी केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन या 5 जबाबदाऱ्यांमधल्या 2 जबाबदाऱ्या त्यांनी ब्रह्मदेवाने विष्णूंकडे दिल्या. ब्रह्मदेवांना म्हणाले तुम्ही उत्पत्ती सांभाळा आणि महाविष्णूंना म्हणाले तुम्ही पालन करा. तिसरी संहाराचं खातं जे होतं त्यासाठी ते कोणाला दिलं? ते रुद्रांना दिलं. स्वतःसारखीच एक विभूती तयार केली. परत त्यांना सांगितलं तुम्ही रुद्र, तुम्ही संहाराचं खातं सांभाळा. निग्रहाचं खातं कोणी सांभाळायचं म्हणाले? परत आपल्यासारखी दुसरी एक विभूती तयार केली, तिचं नाव महेश्वर. त्या महेश्वरांना सांगितलं तुम्ही निग्रहाची जबाबदारी सांभाळा. अनुग्रह कोण सांभाळेल? तो माझा मीच सांभाळेल म्हणे. म्हणून महादेवांना दंडवत का करायचा? ते सद्गुरु स्वरूप आहेत म्हणून करायचा. नमः पार्वती पदे हर हर महादेव. भगवान श्री सदाशिवांचं अनुग्रह रूप म्हणून त्यांचं एक स्वतंत्र रूप आहे. त्या रूपाला दक्षिणामूर्ती असं म्हटलं जातं.
त्यांना दंडवत घातला जातो. ते सद्गुरु स्वरूप म्हणून पुन्हा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मत्स्येंद्रतयाचा किंवा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवासार सोजविले इथपर्यंत परंपरा आपल्याला माहिती आहे. या परंपरेतली सुद्धा शिव वैष्णव ऐक्याची गंमत सांगतो. आदिनाथ हे स्वतः कोण आहे? महादेव आहेत. त्यांनी अनुग्रह कोणावर केला? मच्छिंद्रनाथांवर केला. मच्छिंद्रनाथ हे विष्णू आहेत. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, ते महादेव आहेत. गोरक्ष ओळला गहिनीपती हे विष्णू आहेत. गहिनी प्रसादे निवृत्तीदाता निवृत्तैर भगवान हरहा म्हणजे महादेव आहेत. ज्ञानेश्वर भगवान विष्णू आली का परंपरा? एकदा महादेवांनी सद्गुरु व्हावं, विष्णूंनी शिष्य व्हावं, मग विष्णूंनी सद्गुरु व्हावं, महादेवांनी शिष्य व्हावं. अतीव विनाकारण प्रेम असल्याशिवाय हे शक्य नाही. हे शक्य नाही. किती गंमती, किती म्हणजे या दोन दैवतांमधल्या एकत्वाबद्दल संत वाङ्मयात काय काय आलं एवढं मी सगळं सांगितलं. याही पलीकडे खूप काय काय आहे अजून. पण कीर्तनाला उभे ना नारदीय कीर्तनाला जरा पंत वाङ्मयातलं बोला की काहीतरी. म्हणून कराडचे विठोबा अण्णा दफ्तरदार म्हणून एक कवी होऊन गेले. त्यांनी या दोन्ही दैवतांमधलं साम्य फार सुंदर पद्धतीने सांगितलं. तो श्लोक बघायचा, पूर्वरंग थांबवायचा. शैलाधीशधर कुमार दूषितः सत्यान्वितो जान्वितो गंगाभूतियुतो विनायकहितश्चक्षुश्रवो भूषितः इत्थन्नाम मनोगति प्रथयते नो माधवो माधवः भेदं यश्च विभाति सोऽति न पुनः स्थानो स्थितो नान्यथा नमः पार्वती पदे हर हर महादेव. श्लोकामध्ये प्रवेश करण्याच्या आधी एक आनंदाची बातमी सांगतो तुम्हाला. आता एक पंचकृत्य विशेष सांगितले ना महादेवांचं मी, त्याच्यातलं रुद्र म्हणजे महाकाल आणि निग्रह जे सापडतात ते महेश्वर, हे तुमच्या मध्य प्रदेशच्या भूमीत आहे. दोन्ही असो. विठोबांना दफ्तरदार महाराज सांगतात की ही दोन्ही दैवत कशी आहेत? शैलाधीशधरः. एक शैल म्हणजे पर्वत. हे दोन्ही दैवत पर्वताशी संबंधित आहेत. कसे? एक पर्वतावर बसतात, एकाने पर्वत उचललाय. बरोबर? पाय मागे ढकलून बसू नये, असं बसू नये. शैलाधीशधरः कुमार दूषितः. कुमार भगवान शंकरांसाठी कुमार म्हणजे कुमार कार्तिकेय आणि भगवान विष्णूसाठी कुमार दोन अर्थाने चालतं. कुमार या शब्दाचा एक अर्थ होतो मदन आणि कुमार या शब्दाचा महाविष्णूसाठी अर्थ होतो सनत कुमार. या दोघांना बघितल्यानंतर महाविष्णूंना अतीव आनंद होतो. आता महादेवांना आपल्या थोरल्या मुलाकडे बघून आनंद होणारच. सेनानी येते आणि इकडे सनत कुमार तर हे आद्य संत सांगितले. संतांना बघितल्यानंतर भगवंतांना आनंद होतोच. नवे नवे भगवंत संतांची पूजा करतात. भक्तांच्या देव्हाऱ्यात भगवंत असतात आणि भगवंतांच्या देव्हाऱ्यात संत असतात. बरं का संत? शैलाधीशधरः कुमार दूषितः सत्यान्वितो. इथे थांबतो म्हणजे अर्थ बघूया. हे दोन्ही शब्द, दोन्ही देव सत किंवा सती किंवा सत्य यानं अन्वित आहेत. कसं? भगवान शंकरांच्या प्रथम पत्नीचं नाव आहे सती, म्हणून ते सत्यान्वितो झाले. आणि भगवान विष्णू हे सत्यान्वित आहेत. का? श्रीकृष्ण चरित्रामध्ये भगवंतांना 8 पत्नी आहेत. 8 पत्नी. काय नाव आहेत त्यांची? श्रावण महिन्यात बघू. त्याच्यातल्या 2 पत्नींची नावं, एकीचं नाव आहे सत्यभामा आणि दुसरीचं नाव आहे सत्या. या दोन्ही सत्यांनी जे अन्वित झाले ते महाविष्णू. सत्यान्वितो अब्जान्वितो. आता अब्ज शब्द आपल्या कानावर आला आणि कानावर आला म्हणजे तो कोटीच्या पुढे, कोटीच्या कोटी उड्डाण आहे. मग त्यासाठी सत्यान्वितो अब्जान्वितो. पण अब्ज या शब्दाचा अर्थ संस्कृतात बघूया.
आपसू जातः अब्जः, पाण्यातनं जो जन्माला आलाय त्याला अब्ज, आप म्हणजे पाणी, अब्ज. मग महाविष्णूंच्या हातात पाण्यात जन्माला आलेला कोण आहे? कमळ. आणि महाविष्णूंकडे कमळ आहे तर भगवान शंकरांकडे कोण आहे? चंद्र. समुद्र मंथनात आले. आपसू जातः अब्जः, ते शशिशेखर बनवतात स्वतःला. सत्यांकितो अब्जांकितो गंगा झाला विषय आपल्याला. दोन्ही देवांकडे गंगा आहे. कशी? मध्यम भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा. याच्यासाठी त्यांना आणला. तुझे चरणीचे गंगा, ये जगे विठाबाई, ये जगे विठाबाई, माझे पंढरीचे पाणी गो. ये जगे विठाबाई, ये जगे विठाबाई, विठाबाई, विठाबाई. भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीचे गंगा. एकाच्या चरणाशी गंगा, एकाच्या शिरावर गंगा. गंगा भूती युतो, विभूतीला युक्त आहेत दोघे. एकाकडे चंदनाची विभूती, एकाकडे भस्माची विभूती. गंगा भूती युतो विनायक हित. आज गणपती बाप्पांचा दिवस आहे. विनायक शब्द कानाला आला की गणपती बाप्पा डोळ्यापुढे येतात आणि त्यांचं हित बघणारे त्यांचे वडील म्हणजे महादेव. मग विनायक शब्द महाविष्णूंकडे कसा लावायचा? विनायक शब्द महाविष्णू म्हणजे विशेष नायक किंवा विनतेचा नायक म्हणजे भगवान गरुड. हे गरुड, त्या गरुडाचं हित कोण बघतं? तर महाविष्णू बघतात. वाहने काही झालं तरी गरुड, हनुमंत, नंदिकेश्वर हे भगवंतांचे नुसते दास नोकर नाहीयेत नुसते. पुराणांतरी त्यांनी भगवंतांशी केलेला संवाद जर बघितला तर अनेक भक्तिशास्त्रातले सिद्धांत उघडे होतात. आणि त्या दिवशी मी सांगितलं, जसं की मी या ग्वाल्हेर नगरीत उभा राहून बोलतोय, हे सांगितलेले तिघेही संगीत शास्त्राचे आचार्य आहेत. मी परवा तेही सांगितलं की गरुडाच्या फडाकारातनं सामवेदाच्या ऋचा ऐकायला येतात आणि सामवेद हा गायनाचं प्रतिपादन करणारा वेद आहे. त्याचे हित भगवान बघणारच, बघतायत ते. गंगा भूती युतो विनायक हित चक्षुश्रवो भूषिता. ज्या दिवशी मंगलाचरणाचं कीर्तन होतं त्या दिवशी मी असा प्रश्न विचारला होता, भगवान शंकराच्या गळ्यातल्या नागाचं नाव काय? वासुकी. अभ्यास करून आले. चक्षुश्रव म्हणजे नाग. एकाच्या गळ्यात नाग आहेत, एक नागावर झोपतात. आलं लक्षात? परत एकदा रिव्हिजन करायची त्या सगळ्या श्लोकाची. शैल म्हणजे पर्वत, एकानं एक बसलेत पर कैलास पर्वतावर, एकाने गोवर्धन उचलला. शैलाधीशधरा कुमार दृषिता. कुमार म्हणजे कार्तिकीय, कुमार म्हणजे सनत कुमार मदन. शैलाधीशधरा कुमार दृषिता सत्यान्वितो, सत्यभामा सती, सत्या सती, सत्यान्वितो अब्जान्वितो. इकडे चंद्र, इकडे कमळ. गंगा पायाशी मस्तकावर, भूती चंदन भस्म. गंगा भूती युतो विनायक गरुड गणपती बाप्पा. विनायक इथं चक्षुश्रवो नाग. नाग कोणता? एकाचा वासुकी, एकाचा शेष. गंगा भूती युतो विनायक इथं चक्षुश्रवो भूषितः. इत्थं नाम मनोगपी प्रथयते नो माधवो माधव. या दोघांमध्ये काहीही भेद नाही. एकाचं नाव माधव, एकाचं नाव उमाधव. धव या शब्दाचा अर्थ होतो नवरा, पती. मा या शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मी, लक्ष्मीपती. कोण? बालाजी, महाविष्णू. म्हणून ते माधव. आणि पार्वतीचं एक नाव आहे उमा. या संपूर्ण सृष्टीला स्वतःच्या मायेच्या धाग्यात जी ओढते, उयते इति उमा, तिचं नाव उमा आहे. तिचा नवरा म्हणजे उमाधव. हे दोघं नावं वेगळी.
परत तेच वाक्य काल सांगितलेलं परत सांगतो. आपण सगळे घरातच राहतो, इंटेरियर डेकोरेशन वेगवेगळं आहे. एकानं मस्तकावर धारण केलं, एकाने पायाचे धारण केलं, एवढाच फरक आहे. विठोबांचं म्हणणं एवढं आहे, त्यांनी संग्रह केलेल्या वस्तू आणि त्यांच्या आसपासच्या गणदेवता यांची ठिकाणं वेगवेगळी आहे, पण नो माधवो माधवा, दोघांमध्ये भेद नाही. नमः पार्वती पते हर हर महादेव. असे हे महादेव श्लोकाचा अर्थ पूर्ण करूया. त्या दोघांमध्ये भेद नाही, उलट प्रेम प्रीतीच आहे. हे महादेव सतत भगवान प्रभू रामचंद्रांचं ध्यान करतात आणि ते ध्यान करण्याचं कारण असं, हलाहल विष त्यांनी कंठामध्ये धारण केलं आणि ते कंठात धारण केल्यामुळं त्यांचा कंठ दाह करायला लागला. चंद्रमस्तकावर घेतला, गळ्यावरून नाग गुंडाळले, भस्म लावलं, हिमालयात जाऊन थांबले. शीतलता यावी यासाठी अनेक प्रयत्न केले तरी सुद्धा शीतलता आली नाही. ती प्रभू श्री रामचंद्रांच्या नामानं आली. म्हणजे हे नाम देहाचे ताप तर घालविलच, पण पूर्वजन्माच्या संस्काराचे असलेले त्रिविध ताप घालवण्याची ताकद त्यांच्यात आहे. म्हणून निवाला म्हणजे शांत झाला. निवणं फार महत्वाचे शब्द, फार सुंदर आहे. भडकलेल्या आगीवर पाणी टाकून विझवलं, त्याला विझवणं म्हटलं जातं. पण निवाला कशाला म्हटलं जातं? जळत 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 हळूहळू हळू शांत होतं, त्याला म्हणतात निवाला. स्वये तापसी चंद्रमौली तुम्हा सोडवी, किंवा काकांनी काल सांगितलं क्षमा मागायची हरकत गरज नव्हती. काही ठिकाणी पाठ आहे जीवा सोडवी, काही ठिकाणी तुम्हा सोडवी. समर्थ रामदास स्वामी महाराज उच्चासनावर बसून जर सगळ्यांना उपदेश करत असतील तर ते ज्यांना उद्देशून तुम्हा म्हणतात ते सगळे जीवच असले पाहिजे. म्हणून जीवा सोडवी, राम हा अंतकाळी, अंतकाळी तुम्हाला सोडवण्यासाठी एकटे राम येऊ शकतात. म्हणून महादेवांनी सांगितले काशीला येऊन देह ठेवा, का तिथे स्वतः भगवान श्री शिवशंकर हे माऊलींनी सांगितल्या त्याप्रमाणे सद्गुरु रूप घेतात आणि कानात रामनामाचा उपदेश करतात, जेणेकरून आपल्याला मुक्ती मिळते. कुठली? सायुज्य मुक्ती, जी जगात येतो. जोडलं का परत मोबाईल? असा दिव्य अर्थ आपल्याला सांगितलाय. पण एवढं सांगून सुद्धा एका महान संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला हा भेद बघायला मिळतो. तो भेद कसा दूर झाला हे आपल्याला उत्तरांगात बघायचं. विठोनेशी वाहिला देवरा, विठोनेशी वाहिला देवरा, तया अंतरी भावरेच्या सीमेना निवाला स्वयं काकती चंद्रमौळी, निवाला स्वयं काकती चंद्रमौळी. जीवा सोडवी तुम्हा सोडवी, राम हा अंतकाळी, तुम्हा सोडवी, राम हा अंतकाळी. विठोनेशी वाहिला देवरा, विठोनेशी वाहिला देवरा, विठोनेशी श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम,
राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बोला बोला श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय महादेव म्हणतात देवा तुझ्या बायकोला लक्ष्मी म्हणतात, आज तिला कडक लक्ष्मी का म्हणतात ते कळालं. ते भांडण झालं, ते दोघींची समजूत घातली. जशा परब्रह्म स्वरूपाचे आम्ही दोन रूप आहोत, तशा आदिशक्ती स्वरूपाच्या तुम्ही दोघी रूपिणी आहात. आमचा कार्यभाग हलका व्हावा म्हणून
आम्हाला मदत करण्यासाठी तुमची आमच्या सोबत योजना केली आहे आदिशक्तीनं. आणि असं असताना उगाच भांडतात. महादेव स्वतः सामोपचारासाठी बोलायला लागल्यानंतर या दोघी माना खाली घालून उभ्या राहिल्या. आणि मग त्यांनी पुढे जाऊन अशी विनंतीच केली म्हणा ना पांडुरंगाला की देवा, तुमच्या मनात जो भाव आहे की तुमच्या नगरीत असलेला नरहरी सोनार नावाचा हा सोनार तो नरहरी वळला पाहिजे, त्याच्या मनामध्ये असलेला हा भेद गेला पाहिजे, त्यासाठी तुम्हीच काहीतरी करा. तुम्ही बघा, सल्ला घ्यायला आलो तुम्हीच गाडी केलं मला. आता सगळे थकले हे आपण मी काल सांगितलं तुम्हाला. मग काय करायचं? देव पुन्हा पंढरीत आले आणि विचारात बसले आणि त्यांना अचानक मनापासून आमच्या गादीचे मालक असलेल्या देवर्षी नारदांची आठवण आली. आणि त्यांनी ध्यान केलं. मात्र देवर्षी नारद स्वर्गातनं खाली आले. देवर्षी नारद स्वर्गात खाली आले. नाट्यगीत चालेल.
सूदना मन मोहना करुणागना हरे नारायण 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 नारायण. वा 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 देवर्षी नारदा, या बिकट परिस्थितीत तुम्ही हवेतच. देवर्षी म्हणाले हो, आम्ही इतर वेळेत ते हवेतच, हे हवेतच. काय ते म्हणाले, देवर्षी तुमच्याकडे काम असेल ते नरहरी नावाचं प्रकरण आहे. हो माहिती आहे. पंढरीत राहून माझ्याशी विरोध, सगळं माहिती आहे. कसं काय? पत्रकार तुम्ही बातमी छापाची परमिशन दिली नाही म्हणून ऑलरेडी बाईट घेऊन ठेवला आम्ही, शूटिंग आहे आमच्याकडे. काय करायला पाहिजे? काय नाही म्हणे, माझ्याच नगरीत राहून तो माझा द्वेष करतो. सोपं म्हणे, मारून टाका. देवर्षी म्हणतात मारून टाका. तेवढे कसं? आतापर्यंत जे जे काही महादेवाचे भक्त होते ते मारलेच की तुम्ही. तुम्ही कोण? बाणासूर मारला, रावण मारला. कोण होते? अशी उलट तपासणी सुरू झाल्यानंतर देव चिडले. नारदा तुला बोलवला कशासाठी? तू माझीच फेर तपासणी घेतो होय? अरे मार्कंडेयाला आणि उपमन्यूला मी माझ्या गळ्यातलं ताईत बनवून ठेवलंय, विसरलाच व्हायचो नाही. आपली उगाच परीक्षा बघितली हो. काय केलं पाहिजे? नाही ते आमच्या कोणाच्याही शक्य नाही. त्याच्या अंतःकरणातला वाकडेपणा, जे खडांची व्यंकटी सांगितली ना माऊलींनी, ती व्यंकटी म्हणजे वाकडेपणा जावा, हा भेद निघून जावा. यासाठी देव थकले म्हणून संतांची आठवण झाली. तेव्हा तुम्ही काहीतरी करा देवर्षी. तेव्हा ठीक आहे करतो, एक पत्र लिहून द्या. तेव्हा काय लिहा, मी सांगतो तसं लिहा. मी लिहायला सुरुवात केली लेखनिकानं. देवर्षी नारद सांगतायत, चिरंजीव ब्रह्मदेव व्यास अनेक उत्तम आशीर्वाद. सगळ्यात महत्वाचं वाक्य, नारद सांगेल ते ऐकावे, तुझा पिता विष्णू. झालं का लिहून? आणा इकडे. आणलं, सही. तुम्ही सही करा. लिहिलं जरी ते माझ्या मनचं जरी, तुमची सही पाहिजे. एकदा तुमच्या कृपेची मोहर उमटली की काम सरळ होतं. नारायणानं त्याच्यावरती सही केली भगवान विष्णूंनी, आणि तो कागद घेऊन मी येतो आता, माझी कामं जरा वेगानं आली पाहिजे. नमः पार्वती पदे हर हर महादेव. जा जा ठिकाणी मन जाय माझे, जा त्या ठिकाणी मन जाय माझे, जा त्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी भेटतो. मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, जा जा ठिकाणी, जा जा ठिकाणी, जा जा ठिकाणी. गुरुवारी आल्यावर तुम्ही पण परीक्षा घेतली माझी, हे का हा नव्हता? असो. नमः पार्वती पदे हर हर महादेव. भाग्यवान नगरीय समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या दासनवमीचा उत्सव एकाच गावात 3-3 ठिकाणी होतोय. त्याच्यामध्ये दुसऱ्या लष्करगंज ठिकाणी असलेलं जे वाईकर महाराजांचं मठ आहे, त्या मठामध्ये माझे ज्येष्ठ बंधू मकरंद बुवा आज रामदास येऊन आले. त्यांची कीर्तन सेवा तिथे सुरू आहे आणि आज परीक्षा बघण्यासाठी इथे आले. खूप मोठा योग आहे हा. अमुक ठिकाणी कीर्तन सेवेसाठी याल का आणि जाल का असे फक्त फोनवरच होतं. एकमेकांचे कीर्तन ऐकायचं योगच येत नाही. तो आज जळून आलाय. तुझा पिता विष्णू अशी सही केली आणि ते सही केलेलं पत्र घेऊन मला तातडीने निघायला हवं म्हणून देवर्षी नारद तो कागद गुंडाळला आणि ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव काय करत होते? मडकी बनवण्याचं काम चालू होतं. एक मडकं दुसऱ्यासारखं नाही, वाकडं तिकडं सगळं. ते म्हणाले बाबा मी आलोय. कळलं कळलं काय माझं काम आहे? अजिबात नाही. ते पत्र काढलं, वशीला घेऊन आलोय. कोणाचं पत्र आहे ते मी सांगणार नाही, तुम्ही वाचायचं. झालं ते पत्र बघितलं, हात धुतले ब्रह्मदेवांनी. मडकी म्हणजे स्थितीचं काम करतात ना, तर ते पत्र बघितलं. चिरंजीव ब्रह्मदेव व्यास
अनेक उत्तम आशीर्वाद. पत्र बंद केलं आणि मस्तकाला लावलं. का? पिताश्रींचं पत्र आहे. अनेक उत्तम आशीर्वाद. आणि खालचं वाक्य बघितल्यानंतर ब्रह्मदेवांचं तोंडच पडलं. नारद सांगेल ते ऐकावे तुझा पिता विष्णू. अंडक होते तो म्हणे काय? खाली वृंदावनामध्ये एका ब्राह्मणाला भगवान पुत्र प्राप्ती झालेली नाहीये. तो वारंवार भगवंतांना नवस बोलतोय, त्याला पुत्र होत नाहीये. काय करायचं? त्याच्या पोटी चांगला मुलगा जन्माला द्या. ते म्हणे दिला नाही. बाबा तुमची वाईट खोड आहे. ते म्हणे काय? क्वांटिटीनं दिला तर क्वालिटीनं देत नाही, क्वालिटीनं दिला तर क्वांटिटीनं देत नाही. दीर्घायू जन्माला घाला म्हटलं की मूर्ख घालतात, आणि उत्तम सद्भक्त जन्माला घाला म्हटलं की तो अल्पायू असतो. असं काही करू नका. दोन्ही समप्रमाणात चांगलं द्या. ठीक आहे. तिथून देवर्षी खाली आले आणि तो जो होता सावकार, देवांच्या साठी द्वारका भगवान श्रीकृष्णांना तो तिथे नवस बोलण्यासाठी चालला होता. त्याला नवस यांनी सुचवला ब्राह्मणाचा वेश घेऊन, तर जा आणि नवस बोल, तुला पुत्र नक्की होईल. त्या सावकारानं नवस बोलला. काय? भगवंतात जर पुत्र प्राप्ती झाली तर तुमच्या कमरेच्या मापाचा छान असा, आता शब्द काय दोन्ही पण आहे, काही ठिकाणी करगोटा म्हटलं, काही ठिकाणी कंबरपट्टा, मी अर्पण करीन. कशाचा? सोन्याचा. असा डॅम्पिसपणा नाही केला. बाळ जन्माला आलं, त्याचं नाव ठेवलं सोनिया, त्याचा कमरपट्टा त्याला अर्पण केला, असं नाही केलं. भगवंतांच्या कृपेनं त्या सावकाराला पुत्र प्राप्ती झाली. आणि पुत्र प्राप्ती झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी परत दारात आला. तुम्ही म्हणाल बुवा कथा पळवली का? 8 वाजता थांबायचंय. पुढे गेलं तर चालेल का? नहीं हरकत नहीं, चिंता मत करिए, 8 बजे खत्म होगा. पण सांगितलं. हा. आणि ते निघाल्यानंतर तेच वेश बदललेले देवर्षी नारद त्याच ब्राह्मणाचा वेश घेऊन तिथे आले आणि म्हणाले सावकार थांबा. म्हणे काय? आता देव इथे नाही, ते पंढरपूरला गेलेत म्हणे. पण असं कसं? हो, देवांची मूर्ती जरी दिसत असली तरी चैतन्य इथं नाही, ते पंढरपूरला गेले. तेव्हा नवस फेडायचा असेल तर पंढरपूरला जा. आता सावकाराला भगवंतांना रत्नखचित असा कमरपट्टा अर्पण करायचा आहे. सावकार, तो सावकाराचा लवाजमा किती मोठा असेल बरं? बाळ जन्माला आलंय, ते बाळ, ती बाळंती बाई, ते बाळ, त्याची पत्नी, त्याचे कुटुंबीय, त्यांच्या बैलगाड्या, हे सामान सुमान सगळं बांधलेलं आहे. सोनं रत्न सोबत घेतली, हत्यारधारी पहारेकर त्याच्यावरती ठेवून नेमलेले आहेत. आणि अशा सगळ्या एका सांगता क्षणी सगळ्या बैलगाड्या तयार झाल्या. आणि बैलगाड्या तयार झाल्यानंतर त्या ब्राह्मणाची आज्ञा घेऊन हे पंढरपूरच्या दिशेनं निघाले. पंढरपूरच्या दिशेनं मजल दरमजल करत चालायला लागले. एवढ्या बैलगाड्या चालल्या, त्याला आनंद वाटला. देवांनी माझ्या पदरामध्ये जे मागितलं ते दिलं, आता नवस फेडला पाहिजे. लोक नवस करतात पण फेडायचा विसरतात, तर नको ती गडबड होते. तेव्हा पुत्र प्राप्ती झाली म्हटल्यानंतर अतिशय आनंद होता. कसलीच द्रव्याची कमतरता नव्हती. म्हणून त्याला सोनं सुद्धा सोबत घेतलं होतं कच्चं, आणि रत्न सुद्धा सोबत घेतली होती. फक्त कारागिरी आपल्याला दक्षिणेतली बघायची, महाराष्ट्रातली. म्हणून तो निघाला. घुंगुर माळा तृण सुनती गळा, पौंडावर पाऊल पडे, पौंडावर पाऊल पडे. हे पण दासगुरु महाराजांचं नाही, हे आदरणीय श्री गोविंद स्वामी आपल्याने रचलेलं पद आहे. चल चल ढवळ्या, चल चल पवळ्या, अजूनही चल जायते पुढे. चल चल ढवळ्या, चल चल पवळ्या, अजूनही चल जायते. चल चल ढवळ्या, आपलीकडचा डोंगर उतरण, चंद्रभागेच्या काठावरी. आपलीकडचा डोंगर उतरण, चंद्रभागेच्या काठावरी. पांडुरंग श्री विठ्ठल शोभे, 28 लिंगे भरी. कमरेवर हे फुल हात, निर्मळ पाणी भक्तांकडे
भक्तांच्या तल तल गवया तल तल पवया अजून तलवार भिवरे काळी जमली ताई ध्वजा पताका सोहीकडे भिवरे काळी मदन मदन गाड्या चालल्या तो जो तळावचा पार केला आणि पूर्णच पंढरपूरच्या त्या भगवंतांचा कुंडलिकायांचा सगळे कलर दिसायला लागले चंद्रभागा दिसायला लागली आणि कशासाठी प्रसिद्ध आहे भगवान श्री पांडुरंग हे नाद ब्रह्म आहेत त्यांच्या त्या वाळवंटात सगळे वैष्णव नाचतायत भिवरे काळी जमली ताई ध्वजा पताका सोहीकडे नागविना ताळांचा जडला नागविना ताळांचा जडला मृदुंग घुमतो उजवीकडे मृदुंग घुमतो उजवीकडे कुंडली कवरता हरिविठ्ठल कुंडलिकावरे हरिविठ्ठल कुंडली कवरता हरिविठ्ठल जय जयकारे गरजी कुंडे जय जयकारे गरजी कुंडे तल तल गवया तल तल पवया अजून तलवार तल तल गवया तल तल पवया मगर करत एक बैलगाडी पंढरपूर नगरामध्ये येती झाली आणि गच्चीवरती इतस्तव पसरलेले पंढरपुरातले नागरिकांनी एखादी रेल्वे चालवी तशा सगळ्या बैलगाड्या येताना बघितल्या. सगळ्या पंढरपुरातल्या लोकांना आनंद झाला. का? गिऱ्हाईक आलं. एवढ्या बैलगाड्या आल्या म्हणजे मोठं गिऱ्हाईक आलं म्हणून सगळेजण पुढे सरसावले. आजही तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्री जा, शिर्डीला जा, कुठे जा, इधर चलो गरम पाणी है, ठंडा पाणी है, लॉज है, होटल है, दर्शन की व्यवस्था है, मागे लागतात. शनी शिंगणापूरला तेच, शिर्डीला तेच, सगळीकडे तेच. त्याही काळात मोठं गिऱ्हाईक आलं म्हणून धावपळ झाली. आमच्याकडे उतरा, आमच्याकडे उतरा, आमच्याकडे उतरा. स्वतः सावकार पुढे झाला आणि म्हणाला मी कुठे उतरणार नाही, मी भगवंतांचे जे पुजारी त्यांच्याकडे उतरेल. ते सगळे वैष्णव असले पाहिजे. पंढरपुरात येऊन पण त्याची अट काय? वैष्णव असले पाहिजे. आणि मग ते वैष्णव म्हणून त्यांनी एका बडव्यांकडे उतरण्याचं ठरवलं. तिथे उतरले आणि सांगितलं काय तुमचं म्हणणं आहे? ते म्हणाले काय नाही, भगवंतांना मला राजोपचार पूजा करायची आहे आणि त्यांच्या कमरेच्या मापाचा आम्हाला छानपैकी कमरपट्टा तयार करायचा. पण ठीक आहे, सोनार आहेत आपल्या पंढरपुरात भरपूर, कसं करायचं? आणून घेऊ, बनवून घेऊ. तसं नाही, ज्या सोनाराकडनं हा दागिना बनवायचा तो वैष्णव असला पाहिजे आणि त्याच्या नावामध्ये तो चंद्रशेखर असता कामा नाहीये. शंकर, शिव त्याची नावं चालणार नाही. सगळ्यांनी डोक्याला हात लावला. यांचं आधीचं नाव नरहर, नरहरी नरहर काही असू दे, हा शंकराचं भक्त, त्याला आणायचा कसा इथे? ते म्हणाले सोनारांची नावं बदला. आहे ते सोनारांची नावं बदलली. एका शंकर नावाचा सोनार घेऊन आले, त्याचं नाव ठेवलं केशव. तू आज केशव जा, त्याच्या समोर बस, मोठं गिऱ्हाईक आहे, आम्हाला दक्षिणा मिळेल, तुला कलागिरी मिळेल. बसला तो. तू नावाशी काय? माझे हात दागिना बनवणार, नाव नाही ते सांगू नको, तू आज केशव. त्याला बसवला आणि सगळे बोलायला लागले हा आणलाय केशव. बसवला केशव. केशवा बनवशील रे दागिना व्यवस्थित? तो हो देवा, नक्की बनवी. सगळं सोनं नीट बघून घे, मोजून घे बरं केशवा. सगळी रत्न बघ, किती हिरे आहेत, किती माणसं, पाचू पुष्कर आहेत, नवरत्न व्यवस्थित आलेत का रे बरोबर केशवा? हो महाराज, व्यवस्थित बनव. दुरून आले पाहुणे, दागिना चोख झाला पाहिजे बरं का रे शंकर? झालं. शंकर म्हटलं भांडत, शंकर म्हटलं हात शिडला. कोण शंकर? तो म्हटलं मी शंकर. उठ म्हणे पहिल्यांदा चालला. मला फसवतो होय म्हणून बाळा सकट सगळ्या सकट तो तिथं सगळा मुक्काम सोडला, तो रस्त्यावरती आला. ती बाई घाबरली. हो, माझ्या बाळासाठी बनवलं, जो नवस फेडायचा आहे, हातामध्ये बाळ आहे, तिथंच आपण फिरू शकत नाही कानेला बाळ घेऊन. आणि या नवस फेडायला जर उशीर झाला तर माझ्या बाळाला काही व्हायला नको. त्यांची ती अवघड गेली परिस्थिती बघून एक पुजारी जवळ आला आणि तो म्हणाला काळजी करू नका, तुम्हाला चांगला कारागिरी करणारा सोनार देतो, फक्त ते शैव वैष्णव सोडून द्या. का बरं? त्याचं नाव काय? तो म्हणजे नरहरी. चालेल बरे आम्हाला नरहरी.
अंगणापासूनच घोटाळा आहे म्हणे त्याच्या. ते म्हणे कसं जायचं, आम्हाला रस्ता दाखवा. मी त्याच्या दारात येणार नाही. म्हणे का? तो दारात आलेल्या ब्राह्मणांच्या अंगावर थुंकतो. मी जाणार नाही. मग कसं ओळखायचं? काही नाही. ज्या सगळ्या घरात रखुम विठोबा रखुमी भजन चालतं, ज्या घरात भगवान शंकरांच्या भजनाचे स्वर येतील, जरी आता तुम्हाला आवडत नसेल तर करा काय, तर तुम्हाला तिथे जावं लागेल. ठीक आहे म्हणे. आणि हा चालला त्या रस्त्यानं. भस्मकोटी रुंड माळा, भस्मकोटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला, भस्मकोटी रुंड माळा. जय जय चरण व्याघ्रांबर कंठी वासुदेव साकार, देवता नाचती हर्षयुक्त उमापती, उमापती भस्मकोटी कानावरती आवाज यायला लागला. सर्व सुखाचे आभरण, सर्व सुखाचे सावकार बघतोय सगळ्या अंगणामध्ये तुळशी लावल्या, ह्याच्या दारात बेलाचं झाड आहे. आणि याला प्रश्न पडला, या बेलाच्या झाडाच्या सावलीतनं जाऊ कसा? का? मी वैष्णव ना. मागून बायको म्हणाली, हे शैव वैष्णव बाजूला ठेवा, बाळ उन्हात तापतय, चला. मग तो आवाज दिला, नरहरी इथेच राहतात का? मिसेस नरहरी दारात आल्या. कोण आहे? आम्ही अशा आलोय उत्तरेतनं आणि दागिना बनवायचा आहे, आम्हाला घरात घ्या. त्यांना घरात घेतलं. बाई माणसाला कळतं, बाळ आहे हातामध्ये, त्यांना घरात घेतलं. कारागीर हात आले, नोकर चाकर हात आले, त्यांना बसायला जागा दिली. नरहरीनाथ महाराजांना तिथे बोलवलं. नरहरी महाराजांची दाढी, भस्म लावलेलं, दंडात मनगटात गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, पितांबर नेसले, देवपूजा नुकतीच झाली आहे. या सावकाराला ते बदवत नाहीये, पण इलाज नाही आता काही. नरहरीने सुद्धा थोडी भोवळी वाकडी केली. याच्या कपाळावर वैष्णव गंध आहे. त्याने बघितलं, बायकोला म्हटलं, मी नाही जात. हो काय तुमचं? तो वैष्णव दिसतो, त्याच्याशी तुम्हाला काय करायचं? तिथे समोर बसा, तो काय म्हणतो ते बघा. घाबरला, म्हणजे ऐकलं त्याने बायकोचं, घाबरला नाही, ऐकलं. बसला मांडली जातो. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, आम्हाला देवासाठी दागिना बनवायचा आहे. हो का? ठीक आहे, दागिना बनवायचा. काय काय? हे सोनं आणलंय, हे रत्न आणलंय, ते सगळं ठीक आहे. कुठल्या देवासाठी दागिना बनवायचा आहे? बरं, ज्या सावकाराला खाली बसायला लावलं, तो सावकार उत्तर हिंदुस्थानातला. तुम्हा सगळ्यांना पुरतील एवढे गुलाबजामुन ज्या पातेल्यात मावतील, ते पातेलं जर मी पोटाला बांधलं तर कसं दिसेल? असं. आणि ते पातेलं घेऊन हा सावकार मांडी घालून बसला आणि त्यानं मांडीवर पातेलं ठेवलं, म्हणजे पोट ठेवलं. काय तब्येत असेल त्याची?
तो बसला ते दाखवतो, हे असं करायचं, ते तसं करायचं, ते तसं करायचं. तो म्हणाला ते जाऊ द्या, हा दागिना बनवायचाय कोणासाठी, हा कमरपट्टा बनवायचा कोणासाठी? ते म्हणे विठ्ठलासाठी. विठ्ठलासाठी आता उठायला चालले लागा. अहो त्या सावकाराला उठता येईना. 2 जण आले, त्याला उभं केलं. अचानक का बरं बैठकीच्या खोलीतनं आवाज आला, म्हणून नरहरी महाराजांची बायको पुढे आली. बघतो की याचा आकांड तांडव, साक्षात भगवान शंकरच अवतरले. असा डाफरला सगळ्यांवर, परत माझ्या दारात येऊ नका, पटकन उचला, उचलून बाहेर फेकून देईल सगळं. आणि असं नरहरी महाराज म्हटले आणि हातातल्या बाळानं पुचकी द्यायला सुरुवात केली. काय करावं? बाईनं कपाळाला हात लावला. अहो ऐका, तू शांत बस, घरात जा. घरात घालून दिली. ते म्हणे भडकले, पारावर गेलाय, गप्प बसतो. बरं बाहेर आल्यानंतर जो पुजारी जाऊ बरोबर आला होता, तो म्हणाला काय, आम्हाला घरात घेतलं नाही. ठीक आहे, मागच्या दाराने जा. पूर्वी असायचं इकडे रस्ता इकडे रस्ता, दोन्ही रस्ते सांगणारी घरं असायची. इकडच्या दाराने घेतलं नाही, इकडच्या दारात जा. तिकडे किचन आहे, तिथे बसलेले आहेत त्या, ते सगळं करते. आणि मग ते फिरून आले आणि मग या सावकारानं बायकोला पुढे गेलं. ते निमित्तच त्याला दाखव. बायकोला सांगितलं, हे बाळ जन्माला आलंय, त्यांच्या कृपेनं आलंय, नवस बोललाय, फेडायचं आहे. नवस बोलल्यानंतर त्यांनी बोललो, इकडे का भडकताय यांच्यावरती, दागिना करा. तांबोळी विकितो पाने, द्विज यवन तयासारी का. तांबोळी पानं विकतो, मुसलमानाला विकतो, ब्राह्मणाला विकतो. त्याने कशाला चौकशी करायची, पूजेला पाहिजे का खायला पाहिजे, पानं विकायचं काम करा. तो म्हणाले ना, हातात शिवतो. म्हटला काय का म्हणजे दागिना का बनवायचा, नवस पडायचं. नवस काय? तो हे बाळ जन्माला आलंय अनेक वर्षांनी आम्हाला, म्हणून आम्ही नवस बोलला. अरे वा वा, बाळ आलं का जन्माला. आणि ती बाई रडायला लागली. तिने ते बाळ, नरहरी महाराज असं म्हणूस तर ते बाळ घेतलं, नरहरी महाराजांच्या पायावर ठेवलं. तुम्ही जर लवकर दागिना नाही बनवला तर याचे प्राण जातील, आणि त्याचं कारण तुम्ही. नरहरी महाराजांनी ते पायाशी ठेवलेलं बाळ उचलून हातात घेतलं आणि त्या दाढी मिशा बाजूला घेऊन त्याच्या गालाचा मुका घेतला. आणि मुका घेतल्यानंतर ते म्हणाले, माय अगं बाळ व्हावं म्हणून त्या काळकोंड्याला कशाला नवस बोलली. आमच्या महादेवांना बोलला असता तर चालला असता, नसता फेडला तरी चालला असता. म्हणे कोणाचं काय आणि यांचं काय, तिथेही शंकर आलेच. ते बाळ परत हातात दिलं, बनवतो म्हणे दागिना. मला माप आणून द्या, मी दागिना बनवतो. माप आणून दिलं, दागिना बनवला. राजोपचार पूजेची तयारी झाली. पण तो दागिना बसवायची वेळ आली. दागिन्याचं पूजन झालं, कमरपट्टा कमरेला लावला, तो हातभर मोठा झाला. किती मोठा झाला, तिथं खून केली, परत आणलं, तोडला, परत पूजा केली, परत अर्पण केला. तो हातभर कमी झाला, वाढतोय कमी होतोय, वाढतोय कमी होतोय, 2दा-3दा झालं. मग तो सावकार चिडला. तो म्हणाला, नरहरी तुझी नाटकं चालायची नाही. या तोडा आणि जोडामध्ये द्रव्याचा नाश होतोय. जितक्या तोड्याचा अर्पण करायचा ते तोडे घटत चालले त्या घटनावरील. तेव्हा तू एक काम कर, तुला स्वतःला पंढरपूरच्या देवळात यावं लागेल. तो म्हणाला, मेलो तरी येणार नाही. तो म्हणाला, बघ तू शब्द दिलायस, दक्षिणेतले महाराष्ट्रातले लोक शब्दाला पक्के असतात असं ऐकून होतो, हे का तुझं वाटणं. बायको म्हणाली, बरोबर आहे, असंच करा. त्या महादेवाच्या ध्यानाला लागून अख्ख्या घराचं स्मशान केलंय. घरातली बागेश्री नरी सगळे अवजार धुळखात पडलेत म्हणे सोनारकीचे. म्हणायला नुसते सोनार आहेत, मसणचुकी होऊन मसनात का नाही पडत. सगळ्या घराचा महादेव महादेव करून ठेवलाय. पोटा पाण्याचं बघा कधीतरी, जा म्हणतात ते म्हणून मी जाणार नाही. म्हणजे का, मी त्या काळकोंड्याचं तोंड बघणार नाही. विठ्ठलाचं मी तोंड बघणार नाही, तोंडच बघायचं नाही ना. आपण आंधळी कुशती खेळू. मस्तपैकी डोळ्याला पट्टी बांधली आणि त्या सगळ्या राजमार्गावरून, पंढरीच्या राजमार्गावरून दोघांनी हाताला धरून घेऊन चालले पंढरपूरच्या देवाकडे. सगळी पंढरपूर बाहेर आलं बघायला. ते म्हणे, जसं सूर्य बघायला घोबडानं नाक मुरडावं किंवा गुळाच्या भेळीला डुकरानं तोंडही लावू नये, तशी कृती झाली. दासोजी महाराजांचे शब्द आहे, पाहून शर्करे लागी डुक्कर मान मुरडिते, पहा पहा सूर्य पायाला जसे घोबड मान फिरविते. कशी ही कृती आहे म्हणे. सगळे लोक खरखरा हसतात. हा नमः शिवाय नमः शिवाय म्हणत पुढे चालला. पंढरपूरच्या देवळामध्ये त्यानं गेलं आणि देवांच्या मनात मात्र वेगळेच भाव. आज माझं लेकरू मला भेटायला येणार आहे आणि त्याचे हात मला लागणार म्हणून देवांच्या सर्वांगावर काठी उभे राहिले. आणि तिथे ती लीला आधीच ठरवून ठेवली होती, स्क्रिप्ट तयार होती, कोणी काय रोल करायचा. तिथे गेल्यानंतर त्यांनी हात लावला, कुठे असं वरती कमरेला हात लावला. कमरेला हात लावल्यानंतर
तिथे कंबर लागायला पाहिजे देवाची, सिंहकटी लागायला हवी, तिथं काय लागलं, शाळुंका लागली. म्हणून त्यांनी असं बघितलं की अरे देवा, डोळा पाटला माझा आज, याचं रूप बघितलं. हात पांडुरंगच आहे पण हाताला पिंड का लागते, म्हणून परत हात लावायला गेला तर त्याला पाय लागले. पाय थोडा हात वर केला, पायातल्या तोरड्या लागल्या. अरे आता पार्वती माता. थोडा हात वर केला तर मांडीवर बसलेले गणपती बाप्पा. इकडून हात वर केला तर गंगा लागली. इकडून हात केला त्रिशूळ लागला, जटा मिशा लागल्या सगळं. पुन्हा डोळे खाली घेतले तर मल्लिकार्जुनाचं सोंग घेणारा हात तर विठोबा आहे. आणि तो म्हणाला डोळे बाटले तर बाटले, ती पट्टी काढली फेकली, देवाशी भांडण मांडलं. तुझी लायकीवर आहे का तोंड्या, माझ्या देवांचं तू सोंग घेतोस म्हणून तुमचा दागिना गेला एवढा तिकडेच करा, मी अजिबात हे काम करणार नाही. म्हणून रागवत रागवत हा माघारी फिरला. माघारी फिरला तर गरुड मंडपामध्ये नंदी उभा. तो रे नंदी, अरे तुला पण गुहा हॉटेल लिहिलं होतं काय, फोडलं की काय तुला इकडे. तो म्हणा हो नरहरी महाराज एकदा मागे वळून बघा, अजिबात बघणार नाही. शिंगाला धरून नंदीला बाजूला केलं आणि पुढे गेले. पुढच्या मंडपामध्ये स्वतः भगवान षडानंद कार्तिकेय 6 तोंड 12 हात घालून नरहरीची वाट अडवली. नरहरी एकदा मागे वळून बघा, काय मंत्री पण फोडला का म्हणे यांनी, तुम्ही तर सेनापती ना म्हणे यांचे, तुम्ही पण पक्ष बदलला की काय म्हणे. मी म्हणतो म्हणून एकदा मागे वळून बघा नरहरी महाराज काय दिसतंय. म्हणून नरहरी महाराजांनी मागे वळून बघितलं. एका डोळ्याने भगवान पांडुरंग दिसतात, एका डोळ्याने भगवान शंकर दिसतात. आणि एकदा असा लखभर प्रकाश मतीमध्ये प्रकाशला की दोन्ही देव एकत्रच दिसायला लागले आणि डोळ्यातनं गळगळ गळगळ धारा व्हायला लागल्या. देवा तुम्हाला इतक्याने शिव्या दिल्या म्हणून तिथे साष्टांग दंडवत घातला. नरहरी महाराजांच्या अंतःकरणातला वेद नाहीसा झाला आणि आधी महादेवांच्या स्तवनाची काव्य रचली जायला लागली. आणि अभंगामध्ये ते म्हणायला लागले, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, सोनार हरिचा दास, हरी सोनार हरिचा दास. जौनपुरी नावाचा या नगरीला केलेले उपकार आहेत. त्या वर्गर घराण्यातल्या अनेक दिग्गज गायकांनी हा गावात इतका सुंदर गायलाय, इतर मला नाही आवडला कोणाचा, इतका सुंदर. नरहरी सोनार हरिचा दास, नरहरी सोनार हरिचा दास, भजन करी रात्रं दिवस, भजन करी रात्रं दिवस, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा सोनार, देवा तुझा सोनार. नरहरी अरे मस्तकावरती तुझा आराध्य मी घेतलाय, म्हणूनच तर मला पांडुरंग म्हणतात का. आणि गावात जाऊन नरहरी महाराजांनी पांडुरंगाला मिठी मारली, गळ 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 रडले. त्या नेत्रातल्या अश्रूतनं तिने त्यांच्या चरणावर अभिषेक केला. अशा नरहरी महाराजांच्या अंतःकरणातला भेद निघून गेला. तेच तत्व समर्थ रामदास स्वामी महाराज आपल्या पूर्वांगातल्या श्लोकात सांगतात की विभोने श्री महिला देवराणा तया अंतरी भाव. त्या दोघांच्या अंतरामध्ये हे चरण राहिलं होतं, त्या दोघांच्या अंतःकरणात एकमेकांबद्दलचा प्रेमभाव आहे. त्यासी हे मानवा तू तू नेणतोस, तू जाणत नाहीस का असा प्रश्न आहे तिथे. तया अंतरी भाव रे त्यासी नेणा, निवारा स्वये तापसी चंद्रमौळी. तुम्हा सोडवी किंवा जीवा सोडवी राम हा अंतकाळी. पांडुरंगाने तिथे दाखवून दिलाय की मस्तकावरती मी त्यांना धारण केलंय का. माझ्या ठिकाणी ज्यांची अभेद भक्ती आहे त्यांना मी मस्तकावर धारण करतो. 4 मिनिटं पुढे गेल्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागतो. उद्या या श्लोकावरचं चिंतन आज मी थांबवतोय. उद्या समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराजांच्या गाथ्यातलं एक अभंग आपल्याला बघायचं आहे आणि बघूयात त्याला अभंगाच्या अर्थाप्रमाणे काय काय चरित्र बघायचे ते. उद्या सर्वांनी मोठ्या संख्येनं कीर्तन सेवेला या.
6 वाजता. हा रोजच्या प्रमाणे नियमित वेळ 6 ते 7:30 ही वेळ असेल. सर्वांनी वेळेवरती कीर्तनला या. विठोलेश्वरी वाहिवा देवरा कला अंतरी भावने काशीन निवासने पार्वती संजमोई शिवा सोरती रामवाई कथा विठोलेश्वरी वाहिवा देवरा विठोलेश्वरी वाहिवा देवरा वाहिवा देवरा वाहिवा देवरा महारुद्र हनुमान की जय, गुरु रामदास स्वामी महाराज की जय। जय